बाबासाहेब जिजाऊंचा आणि जगदंबेने दिलेल्या तलवारीचा म्हणून तुम्हा सर्वांसाठी आणि खास सरपंच साहेबांसाठी व साळुंके मालकांसाठी हे गाणं. हॅलो. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. दौलती समोर ना केली कधीही लाचारी, कधी नाही झुकली त्या दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा सज्ज भवानी की झाली, जुलम करण्याच्या रक्ताने तिला ते का महाराष्ट्रावर प्रेम शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी आज महाराष्ट्रावर स्वारी. पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग तो आला, शिवाजी राजे लागे अजमवयास शत्रूला. शाहिस्तेच्या घरात शिवबा रात्री शिरला, पाहून शूर शिवा खान म्हणे केला शिवरायाने शाहिस्त्यावर गनिमिकाव्याने हल्ला. शाहिस्ता बोलत असे या तो बाया, केला शाहिस्त्यावर शाहिस्ते खानाला पुण्यातून पळवून लावलं. शाहिस्ते खान म्हणजे औरंगजेबाचा मामा होता, त्याला पुण्यातून पळवून लावलं महाराजांनी. पण महाराष्ट्रावरती दुसरं आक्रमण मोठं आलं ते विजापूरचं. विजापूरच्या आदिलशहाचा त्या ठिकाणी सरदार असणारा अफजल खान, या अफजल खानानं तुळजापूर विजापूरहून निघाला, तुळजापूरच्या आपल्या जगदंबेची मूर्ती फोडली. या अफजल खानानं तुळजापूरच्या जगदंबेची मूर्ती फोडली, पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात
राग घातला की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर येतील आपण त्यांना पकडू. पण महाराजांनी त्याला घातलं प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांनी अफजल खानाला मारलं, ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला छत्रपती शिवरायांनी मारलं, त्याच प्रतापगडाच्या पायथ्याशी माझ्या राजानं त्या अफजल खानाची कबर बांधली. आणि मेल्यानंतर वैर्य संपत हा जगाला संदेश देणारा एकमेव राजा म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणतात एवढ्यासाठी. म्हणून माझ्या सगळ्यांनी एकदा जोरात जयघोष झाला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय! बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी! जय शिवाजी! जय भवानी! जय शिवाजी! आणि मग हा 32 दाताचा बोकड म्हणजे अफजल खान 32 दाताचा बोकड विजापुरावर निघाला. आणि म्हणून तेव्हा अफजल खानाचं क्रोध मग भारी चढला. कसम खाऊनी घरा बाहेर तो पडला. पहाड़ का चूहा है शिवाजी फिर भी वो बच्चा, मगर मैं बंदा हूँ बादशाह का सच्चा. त्यावेळी जर महाराज जागावले असते तर महाराष्ट्राचा इतिहास राहिला नसता, अशी मंदिरं आपल्याला बघायला आली नसती. पण झालं काय? झाला शिवराय या